जळगाव जिल्ह्यामध्ये असेल किंवा माझ्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे खूप सारं नुकसान झालेलं आहे। बागा केळीच्या बागा ह्या कोसळलेल्या आपल्याला बघायला मिळाल्यात। अंतुर्ली परिसर असेल, रावेर परिसर असेल किंवा काही इतर तालुक्यांमध्ये देखील शेतकरी बांधवांचं प्रचंड असं नुकसान झालंय। अंतुर्ली भागामध्ये तर जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये त्या सर्कलमध्ये पाऊस पडला नाही किंवा अतिवृष्टी झालेली नाही असं म्हणून पीक विम्याचा देखील त्यांना लाभ मिळत नाहीये किंवा पंचनाम्यामध्ये तिथे अनेक अडचणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि आज ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्यांना लाभ मिळणार आहे की नाही मिळणार आहे ही अजून शासनही शाश्वती देऊ शकत नाहीये। माझी सरकारला या निमित्ताने विनंती आहे की पीक विम्याचा ज्या महत्त्वाचे 3 ट्रिगर सरकारने काढून टाकलेले आहेत ते 3 ट्रिगर सरकारने परत एकदा पीक विम्यामध्ये ऍड करावे। जे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या 3 ट्रिगरचा समाविष्ट करण्यात आलेले होते आणि ज्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मदत मिळत होती। अतिवृष्टी झाली, तुमच्या इथे गारपीट झाली, वादळ झालं तरी देखील शेतकरी बांधवांना पीक विम्याचा लाभ मिळत होता। तुमच्या इथे पाऊस आज येऊन गेलाय आणि याच्यानंतर 21 दिवसाचा कालखंड जर तुमच्या पावसाच्या मध्ये पडला तर ह्या 21 दिवसाच्या कालखंडामधलं जे नुकसान तुमच्या पिकांचं होणार होतं त्याही हे महत्त्वाचं ट्रिगर सरकारच्या माध्यमातून काढून टाकण्यात आलेलं आहे। असे अनेक हे ज्या महत्त्वाचे जे ट्रिगर आहे ते सरकारने पीक विम्यातनं काढून टाकले आणि जी AIC कंपनी आहे ज्या माध्यमातून सरकारचीच कंपनी असलेली हे कंपनी जी पीक विमा शेतकरी बांधवांचा काढतंय, माझी सरकारला विनंती आहे की कंपनी ही तुमचीच, तुम्हीच शेतकरी बांधवांकडनं पीक विम्याचे पैसे घेतायत, हप्ते घेतायत आणि मग तुमच्याच माध्यमातून तुम्ही हे महत्त्वाचे जर ट्रिगर काढणार असाल तर शेतकरी बांधवांसाठी हा कळवळा तरी तुम्ही दाखवू नये। माझ्या शेतकरी बांधवांना आज मदतीची गरज आहे। आज त्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। आज अतिवृष्टी असेल किंवा अतितापमान असेल किंवा गारपीट असेल अशा अनेक गोष्टींमध्ये आज शेतकरी बांधवांच्या पिकाचं नुकसान होतंय। केळीची तुम्ही बघितलं असेल तर आज केळीचं जे नुकसान शेतकरी बांधवांचं झालेलं आहे हे न भरून निघण्यासारखं आहे। माझ्याही मतदारसंघामध्ये काल ढगफुटीसारख्या अनेक ठिकाणी अति पावसामुळे शेतकरी बांधवांचं शेतीची शेतं वाहून गेलेली आहेत। पण तिथे अधिकारी येतात, पंचनामे करतात, लोकप्रतिनिधी येतात, पंचनामे करतात, दाखवतात की आम्ही तुम्हाला मदत मिळवून देऊ, पण त्यांच्या शेतकरी बांधवांच्या तोंडाला पानं पुसण्याचंच काम सरकारच्या माध्यमातून होत आलेलं आहे। जे मदत सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मिळते त्याच्यामध्ये म्हणजे जर आज ह्या केळीचं नुकसान झालं तर ह्याच्या खोडं उचलण्याचा देखील खर्च शेतकरी बांधवांकडचा मिळत नाही। एवढं आज त्या शासनाकडून जी तुटपुंजी रक्कम दिली जाते तेवढ्या रकमेत ही खोडं पण उचलून शेताच्या बाहेर फेकणं शक्य नाहीये। एवढे तुटपुंजी रकमेमध्ये शेतकरी बांधवांना सरकार त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करते। माझी या निमित्ताने सरकारला विनंती आहे की ह्या महत्त्वाचे ट्रिगर तुम्ही लवकरात लवकर ऍड करावे जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना मदत होईल। जे कालही माझ्या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ढगफुटीमुळे नुकसान झालेलं आहे त्यांना देखील मदत मिळावी ही अपेक्षा आहे। आणि AIC कंपनी जी पीक विमा कंपनी आहे ही कंपनी सरकारचीच आहे, त्यामुळे सरकार नक्कीच त्याच्यामध्ये हे जे तुम्ही काढून टाकलेले ट्रिगर आहेत त्या ट्रिगरचा तुम्ही समावेश करू शकतात, ते तुम्ही करावं जेणेकरून शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकांचं झालेलं नुकसान हे भरून निघेल। अतिवृष्टी 21 दिवसाचा खंड पावसाचा खंड असेल किंवा अति उष्ण तापमान असेल, ह्या अनेक गोष्टींचे ज्या महत्त्वाचा जो भाग आहे पीक विम्यामध्ये हा सरकारच्या माध्यमातून हे ट्रिगर ऍड करून माझ्या शेतकरी बांधवांना मदत मिळावी एवढी माझी अपेक्षा आहे। आणि या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून मला सरकारला एवढंच सांगणं आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करावं सरकारने, ना की त्यांचं कंबरडं मोडण्याचं काम तुम्ही कराल। कारण आज शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आपल्याला बघायला मिळतो। आज शेतकऱ्यांचं जर आपण पीकही बघितलं तर त्यांना उत्पन्नाचा खर्च काढणंही शक्य होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं नाही राहिलात तर त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि खरं खेदजनक सांगावं लागेल की आज महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्यांमध्ये 1 नंबरला आहे। म्हणजे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं की जिथे आपण महाराष्ट्र म्हणतोय की आम्ही शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं राहतं आणि अशाच वेळेस महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 शेतकरी बांधव हे आत्महत्या करत असतील तर आपली